नमस्कार मंडळी, माझा आवाज येतोय की नाही हे आधी सांगा आणि आपण एक ऍटलीस्ट 30 सेकंड थांबूयात. सगळे आपल्याला जॉईन होत आहेत की नाही, लेट्स चेक. मी सुपर एक्साइटेड आहे. खूप दिवसांनी मी तुमच्याशी गप्पा मारायला आली आहे, त्यामुळे खूप मजा येणार आहे मला तुमच्याशी गप्पा मारायला. पण त्याआधी आपण थांबूयात, सगळ्यांना जॉईन होऊ देत, मग आपण सुरू करूयात. मग मी सुरू करीन. पण बाहेर आउटडोर मध्ये असल्या कारणाने आणि आज दादर मध्ये बरीचशी गर्दी असल्या कारणाने माझा आवाज व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही हा मला डाऊट आहे. म्हणून तुम्ही मला कमेंट करून सांगा माझा आवाज कसा येतोय. माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय का हे मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. आणि खूप दिवसांनी मी तुम्हाला भेटतीये, त्यामुळे मी प्रचंड एक्साइटेड आहे. आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत आज. कमेंट यायला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या शॉपिंग की गलियो में या लाईव्ह सेगमेंट मध्ये. खरं तर मी माझ्या खूप मोठ्या वेकेशनला गेले होते. माझं लग्न होतं, त्यामुळे मी साधारण बरेच दिवस अवेलेबल नव्हते, त्यामुळे मला तुमच्याशी लाईव्ह गप्पा मारता आलेले नाहीयेत. पण आज आपण गप्पा मारणार आहोत आणि शॉपिंग की गलियो में हा आपला लाईव्ह सेगमेंट आहे, ज्याच्यामध्ये मुंबईत किंवा इतर ठिकाणी सुद्धा जिथे जिथे वेगवेगळे एरियाज आहेत तिथले मेन गल्ली आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो. खरं तर त्या एरियामध्ये काय काय व्यवस्थित मिळतं किंवा काय काय मिळू शकतं हे आम्ही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो या शॉपिंग की गलियो में या लाईव्ह सेगमेंट मध्ये. आणि तुम्ही इतकं छान रिस्पॉन्स देता ना या लाईव्हला, त्यामुळे मला खूप बरं वाटतं. आणि तुम्ही सगळे कसे आहात हे सगळे कमेंट करा. आपण मस्त गप्पा मारूयात. आणि आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर छबिलदास गल्ली एक्सप्लोर करणार आहोत. तुम्ही माझे छबिलदास गल्लीचे बरेचसे व्हिडिओज पाहिलेले असतील, सो त्यामुळे आपण जाऊयात आणि छबिलदास गल्ली एक्सप्लोर करूयात. सो माझ्या मागे तुम्ही दादर स्टेशन बघू शकता. सो दादर स्टेशन आहे आणि मग पुढे आलात दादर स्टेशन वरनं ईस्ट साईडला नक्षत्र मॉलच्या लेन मध्ये सध्या आपण आहोत. आणि इथे आकाश स्वीट कॉर्नर आहे आणि इथे बिग सेल असं एक दुकान आहे. ती जी गल्ली आहे या गल्लीला छबिलदास गल्ली असं म्हणतात. आयडल बुक डेपोची गल्ली म्हणून पण ही खूप फेमस आहे. तो या गल्लीत तुम्ही नक्की येऊ शकता खरेदीसाठी. आणि महत्वाचं मी दादरमध्ये असते की आकाश स्वीट कॉर्नर आणि इथे श्रीकृष्ण म्हणून आहे, तिथे मी नक्की जाऊन पेट पूजा करते. तो हे बघा, गल्लीला सुरुवात झाली की स्ट्रीट वरती तुम्हाला चपला बघायला मिळतात. आणि मग तुम्हाला इथे कुर्ती, इथे ना बॅग्स खूप छान मिळतात. म्हणजे या गल्लीमध्ये स्कूल बॅग्स असतील किंवा तर तुम्हाला शॉपिंगचे बॅग घ्यायचे असतील तर ते खूप छान मिळतात. ते तुम्ही इकडे घेऊ शकता. इथे एक दोन दुकानं आहेत. मला खूप लोक विचारतात की ऐश्वर्या वेडिंग सीझन आहे आणि आम्हाला रुखवतीचं उत्तम क्वालिटीचं सामान घ्यायचंय. तो हे बघा, इथे एक दोन तीन दुकानं आहेत. त्यातलं सगळ्यात म्हणजे मी माझ्या लग्नासाठी रुखवत इकडनं घेतलं होतं. महिला वस्तू भंडार या दुकानात घेतलं होतं आणि ह्यांच्याकडे खूप छान वस्तू मिळतात रुखवतीसाठीचे. आणि त्याचसोबत इथे ना भरपूर तोरणं पण मिळतात. तो इथे सगळीकडे तुम्हाला तसे ऑप्शन्स बघायला मिळतील. तो महिला वस्तू भंडार हे एक दुकान आहे आणि दुसरं दुकान आहे सौभाग्य वस्तू भांडार. तिथे ह्या लेन मध्ये ना तुम्हाला मेहंदी काढणारे पण खूप दिसतील. इथे स्ट्रीट वरती मेहंदी आर्टिस्ट बसतात. तर हे बघा, असे स्ट्रीटवर मेहंदी आर्टिस्ट बसतात आणि ह्यांच्याकडे तुम्ही मेहंदी काढून घेऊ शकता. सो भरपूर कमेंट यायला सुरुवात झालेली आहे. सो तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. मी नक्कीच त्याचं आन्सर करण्याचा प्रयत्न करीन. अनघा यांनी विचारलं की तू घातलेला कुर्ता कुठून घेतलास. तो तुम्ही जर युट्यूब चॅनलला गेलात लोकमत सखीच्या किंवा फेसबुक पेज वरती सुद्धा चिकनकारी कुर्ती 450-500 रुपयाची रेंज असा एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता तिकडनं मी हा कुर्ता घेतलाय. आणि खूप छान आहे हा कुर्ता. किती वेळा वापरलाय मी, किती वेळा मशीन वॉश पण केला, हँड वॉश पण केला, तरी तो व्यवस्थित आहे. तो ऍक्च्युली हा मल कॉटन चिकनकारी कुर्ता आहे. हे महत्वाचं, हा कॉटन नाही तर हा मल कॉटन चिकनकारी कुर्ता आहे. काय कोणीतरी कमेंट केलं की एक बॅग पार्सल करून पाठवा. हे माझ्या ह्याच्याने शक्य होतं, तुम्ही करू शकले असते. ओके. ज्वेलरी कुठे मिळेल रिझनेबल रेट मध्ये तर कीर्तिकर मार्केट म्हणून दादर वेस्टलाच स्टेशनच्या बाहेर एक खूप मोठं मार्केट आहे, कीर्तिकर मार्केट म्हणून. तिथे तुम्हाला खूप छान पद्धतीचे
ज्वेलरीज मिळतात, सगळ्या प्रकारचे दागिने मिळतील, ऑक्सिडाईज, मोती, कुंदन, सगळ्या प्रकारचे. सो हे बघा, हे असे तुम्हाला बॅग इथे आहेत. आणि जसं मी म्हटलं की मेहंदी आर्टिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील. सो इथे सगळे असे मेहंदी आर्टिस्ट आहेत. तुमच्या घरात काही फंक्शन आहे किंवा तर स्वतःसाठी तुम्हाला मेहंदी काढून घ्यायची आहे, तो हे पटकन आणि एवढे फास्ट असतात ना, डिझाईन खूप भारी भारी काढतात. तो आपण ना इथे स्ट्रेट जाऊयात आणि मग आतली गल्ली एक्सप्लोर करूयात. तो स्ट्रेट जाऊन एक रांगोळीवाले काका आहेत, त्यांचा मी दिवाळीच्या आसपास रांगोळीचा व्हिडिओ केला होता आणि तो इतका गाजला आणि तो लोकांना इतका आवडला, मला पर्सनली आवडला, कारण की मी माझ्या घरात तिथलीच रांगोळी वापरते म्हणून. ओके, सो अजूनही बघूयात आपण मेहंदी काढायची किती प्राइस होते. ऍक्च्युली मी ते विचारलं नाही, पण तरी आपण विचारण्याचा प्रयत्न करू. तो बघा, इथे ना तुम्हाला स्नॅक्स कॉर्नर आहे आणि रांगोळीवाले तिथे पुढे आहेत, आपण तिथे जाऊयात. सो इथे ना संध्याकाळी एक असं पॅन पिझ्झा मिळतो आणि त्यासोबत ना पाणीपुरी इथे खूप छान मिळते. हे मला माहिती आहे. मी प्रचंड फुडी असल्या कारणाने मला मी बाहेर फिरले की मी हे सगळं एक्सप्लोर करत असते. ह्या दादांकडे मी पाणीपुरी करायला जाते, ह्या दादांकडे. ओके, सो दीपाली जाधव यांनी कमेंट केलंय, हाय आय एम फ्रॉम नाशिक, ऑनलाईन पाठवणार असतील तर शॉप दाखवा ड्रेसेस. ओके, सो नेक्स्ट काही व्हिडिओज असतील त्याच्यामध्ये ऑनलाईन कोणी डील करणारे असतील आणि त्यांचे नंबर मला स्क्रीनवर देता येत असतील तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. ऍक्च्युली दादरमध्ये ना आता उन्हाळा म्हटला तर एक गंमत सांगते. गेली 4-5 वर्ष मी हे करते की जेव्हा तेव्हा दादरमध्ये उन्हाळ्यात मी येते, तेव्हा तेव्हा ना इथे एक साधारण 3 नंतर दुकानं लागायला सुरुवात होते. खूप लोक म्हणतात की ताई तू ज्या वेळेला जाते गर्दी नसते, कारण की मी ज्या वेळेला येते ना तेव्हा ते दुकान सेट करत असतात 12 नंतर. पण बऱ्याचदा इथे दुकानं लागतात ते 7 आणि 3 नंतर, कारण की, उन्हाळ्यात तेवढं क्राऊड येत नाही आणि शॉपिंग करत नाही स्ट्रीटवर. त्यामुळे मग म्हणून 3 नंतर दुकानं लागतात. 3 नंतर ते रात्री 9-10 पर्यंत सुरू असतात. तो उन्हाळा सुरू झाला की हा शेड्यूल ठेवा साधारण टायमिंगचा, जेव्हा तुम्ही इथे खरेदीला येऊ शकता. ओके, नेहा थोरात यांनी कमेंट केलंय की मी 2 दिवसापूर्वी शॉपिंग केली, तुमचा व्हिडिओ अँड खूप हेल्प झाली, थँक्यू सो मच. थँक्यू की तुम्ही माझा व्हिडिओ कन्सिडर केला आणि इतका छान तुम्ही रिस्पॉन्स देत असता माझ्या व्हिडिओज वरती. आणि मला प्रचंड आवडतं की तुम्ही एवढं छान, म्हणजे मी जे सांगते तिथे जाऊन खरेदी करता, हे हे मला खूप आवडतं. So अजून बघूयात. सो हे बघा, इथे एक छत्री आहे ना, त्या छत्रीच्या खालती एक काका बसतात, तर ते त्यांच्याकडे रांगोळी खूप छान मिळते. तो शीतल सुवर्ण यांनी विचारलंय टायमिंग काय आहे शॉपिंगच्या स्ट्रीटवर. मला पर्सनली वाटतं दुपारी तुम्ही 3 नंतर या, कारण की मग थोडं ऊन कमी असतं, मग चिडचिड कमी होते आणि डोकंही जास्त चालतं असं मला वाटतं. मग त्यावेळेला तुम्ही येऊ शकता. हे बघा, हे मी कव्हर केलं होतं दिवाळीच्या वेळेला. सो इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. त्यांच्याकडे सगळे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला साचे बघायला मिळतील. कसे आहात? मस्त. नाही नाही, काही नको. सो हे बघा, इथे तुम्हाला असे सगळ्या प्रकारचे साचे आणि महत्वाचे इथे ना वारांचे, म्हणजे सोमवार, मंगळवार या वेगवेगळ्या वारांचे सुद्धा यांच्याकडे साचे अवेलेबल असतात. आणि हे खूप सोयीस्कर पडतं ऍक्च्युली घरामध्ये. अजून पण कमेंट येत आहेत. ओके, प्रशांत जोशी यांनी कमेंट केलंय, श्रीकृष्ण बटाटा वडा ट्राय करा. नक्की, मी श्रीकृष्ण बटाटा वडा बऱ्याच सुद्धा ट्राय केलाय, म्हणजे दादरला आल्यानंतर हे मी ट्राय नक्कीच करते. ओके, सुजाता तुझं बोलणं खूप छान आहे, थँक्यू सो मच. ऍक्च्युली तुमच्यासारखे प्रेक्षक आहेत जे माझं बोलणं ऐकून घेतात म्हणून मला बोलायला खूप आवडतं. ओके, प्लाझा सिनेमा समोर मार्तंड मिसळ आहे, ती एकदा तीही ट्राय केली आहे मी. हो, तीही ट्राय केली आहे. तो असे पण मला नक्की सुचवा, म्हणजे मला खूप आवडेल हे की तुम्ही वेगवेगळे आउटलेट्स मला सुचवता. मी नक्की जाऊन तिथे काहीतरी ट्राय करण्याचा नक्की प्रयत्न करीन. मनाली यांनी विचारलंय की आज कुठे पोहोचले शॉपिंग की गलियों में. आज मी शॉपिंग की गलियों मध्ये आली आहे, छबिलदास गली या दादर वेस्ट मध्ये. आणि इथे छबिलदास स्कूल आहे, पण आपण अजून थोडं पुढे जाऊयात आणि तुम्हाला छबिलदास गली ती आतली मी दाखवते. तर तिथे पण मी बरेच व्हिडिओ शूट केलेत. ओके, हर्षा सारंग यांनी कमेंट केलंय, हाय कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू सो मच. अजून हे मस्त आहे, तिथे लेस मिळतील तुम्हाला ड्रेसेस साठी. सो हे पण तुम्ही तुमच्या ड्रेसेस साठी वगैरे घेऊ शकता.
हे सगळे गृहोपयोगी वस्तू तुम्हाला इथे मिळू शकतात. पण ऊन सुरू म्हणजे एवढं कडक ऊन आहे ना आज, बापरे. ओके, मेधा यांनी कमेंट केलंय की माझं माहेर दादर. ओके, तुम्ही तिथे फिरताय, मलाही तिथे गेल्याचा भास होतोय. थँक्यू सो मच. ओके, बरेच लोक कमेंट करतायत. सगळ्यांचे कमेंट आपण वाचण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारा, मी त्याचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करीन. तिथे ना दागिन्यांचं एक नवीन दुकान ओपन झालंय, हे नव्हतं ऍक्च्युली आधी, ते आता ओपन झालंय. मी इथे बऱ्याचदा फिरते, so त्यामुळे आय थिंक हे नवीनच ओपन झालंय. सो आयडियल बुक डेपो जे मी नेहमी सांगत असते, सो हे बघा, हे आयडियल बुक डेपो. त्याच्या अपोजिटची जी लेन आहे, तो आयडियल बुक डेपो आहे, त्याच्या अपोजिटची लेन आहे. फायनली सांगत आलोय आपण. तो या लेन मध्ये आल्यानंतर एक व्हिडिओ माझा प्रचंड गाजला आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. साडी कव्हर, टेबल, डायनिंग टेबल कव्हर आणि बाकी फ्रिज कव्हर वगैरे त्यासाठी. तो हे ते शॉप आहे. तो आपण अजून पुढे जाऊयात आणि या लेन मध्ये ना तिथे खूप छान मिळते कोपऱ्यात. खूप छान मिळते ती, मी बऱ्याचदा ट्राय करते. कमेंट यायला सुरुवात झालेली आहे. ओके, श्रद्धा यांनी कमेंट केलं, हाय नाईस कुर्ती मॅम. ओके, थँक्यू सो मच. आता समर सीझन आहे म्हटल्यावर तुम्ही कॉटन आणि असे सगळे आउटफिट प्रेफर करतो. चला आपण पुढे जाऊयात. ओके, रेडीमेड छान गजरे कुठे मिळतात, ओरिजिनल नाही, प्लास्टिक बट लॉंग. आय थिंक हे तुम्हाला छबिलदास गल्लीमध्येच मिळेल. इनर गार्मेंट पण कव्हर करा नक्की, मी चांगल्या क्वालिटीचे कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. ओके, मेधा यांनी कमेंट केलंय, मंजूचा बटाटा वडा फॅमिली रेस्टॉरंट मध्ये एकेकाळी मिळणारी आठवलेली काजू टॉफी. ओके. ओके, रेश्मा यांनी कमेंट केलं की माझा फेवरेट आयडल बुक डेपो हल्ली ती जाऊन आली आहे, दादर मध्ये कुठे आहे मी सध्या. तर दादर मध्ये एक्झॅक्टली मी आहे आता छबिलदास गल्लीमध्ये. आणि हे बघा, इथे तुम्हाला स्ट्रीट वरती कपडे मिळतील. आणि इथे ना दोन अशी दुकानं आहेत जिथे तुम्हाला ड्रेसेस रेंट आउट करता येतात. तो गॅदरिंग असेल तर हे बघा, भारत ड्रेसवाले आणि अपोजिटला पोवाई ड्रेसवाले. तर या दोघांकडे तुम्हाला वेगवेगळ्या अॅन्युअल डे असतं किंवा तर काही असे नाटक असतील किंवा एकांकिका असेल, त्याच्यासाठी जर तुम्हाला प्रॉप्स हवे आहेत किंवा तर हे बघा, हे आहे ते पोवार ड्रेसवाले. त्यांच्याकडे पण तुम्हाला ड्रेसेस रेंट आउट करता येतात. आणि इथे तुम्हाला होम डेकोर रिलेटेड बरेचसे आयटम बघायला मिळतील. महाराजांची मूर्ती किती सुंदर आहे, विचारूयात तिथल्या. दादा, ही मूर्ती कितीला आहे महाराजांची? आणि ही ही या साईज मध्ये ही 300 रुपये. हो, खूप छान, खूप सुंदर. तो होम डेकोर आणि कोणाला गिफ्ट द्यायचं तर नक्कीच असे काही वस्तू तुम्ही प्रेफर करू शकता. होम डेकोर पेंटिंग पण बरेचसे पेंटिंग तुम्ही घेऊ शकता. तो आता कमेंट काही गो थ्रू करूयात. ओके, राणी मिस्त्री यांनी कमेंट केलंय की तुमच्यामुळे आज स्वतः तिथे असल्याचा आनंद होतोय, खूप टाइम झाला की दादरला यायला मिळत नाहीये. बरं. ओके, रेश्मा मिस्त्री यांनी कमेंट केलं की तुला बरं मोकळा रस्ता मिळालाय, नाहीतर दादरला कायम आपली गर्दी असते. हो. पण दादरला गर्दी केव्हा असते? दुपारी 3 नंतर, जेव्हा ऊन कमी व्हायला सुरुवात होते आणि 3 नंतर बऱ्याच सुद्धा बऱ्याच असे हाऊसवाईफ आहेत किंवा बरेच सुद्धा हाफ डे घेऊन, म्हणजे असे दोन्ही प्रकारचे म्हणजे असं टाइम मॅनेज करून लोक दादरला भेटत करतात. तर त्यामुळे 3 नंतर प्रचंड गर्दी असते आणि मी मोस्टली त्याच्या आधीच येऊन शूट करून जाणं प्रेफर करते. नाहीतर खूप धक्काबुक्की होते आणि कॅमेरा आणि सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे पटापट करते. सो अगेन, जसं मी सांगितलं, सोशल मीडिया तुम्हाला ह्या सुविधा गल्लीमध्ये पाहायला मिळतील. मला खूप लोक विचारतात की माझं लग्न आहे तर मला चांगला मुलगी आधीच मिळत नाहीये, तर मग कुठे सापडू शकते, तर मग सुविधा गल्लीमध्ये मिळू शकते. अजून आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि छबिलदास गल्ली अशी छोटी आहे, बट स्टील इथे तुम्हाला सगळ्या स्टेशनरी आयटम्स मिळतात. इथे ऑलमोस्ट सगळी स्टेशनरीची दुकानं आहेत.
सो स्कूल रिलेटेड, कॉलेज रिलेटेड, काहीही हवं, पेंटिंग रिलेटेड किंवा काहीही, तर मग गिफ्ट रिलेटेड, तर मग तुम्ही गोलंदाज गल्लीमध्ये व्हिजिट करायला हवं. तुम्हाला इथे बरेचसे दुकानं बघायला मिळतात. आणि हे स्ट्रीट वरती बघा, इथे पण बरीचशी अशी दुकानं आहेत जिथे तुम्हाला सगळे असे पेंटिंगचे ब्रशेस अख्खा स्टॅक तिथे लावलेला आहे वेगवेगळे. ओके. तो मेहंदी काढणारा एका हाताला किती चार्ज करतो? आय थिंक तिथे आहे, मी त्याला विचारून घेते. चला, खूप लोक विचारतायत की किती चार्ज करतात. आता हे लोक बार्गेन करतात की नाही, लेट्स चेक. ओके. दादा, एका हाताचे किती चार्ज करता तुम्ही? किती? 100? 100 रुपये स्टार्टिंग आहे. पण मग जर अशी भरलेली काढायची असेल तर? अच्छा, 100 से स्टार्टिंग है, पर जैसा लगाएंगे, जितना भरा हुआ लगाएंगे उसके हिसाब से चेंज होगा प्राइस. तो ह्यांच्याकडे ना असे फोटोज पण आहेत. अल्बम बताना है इसका नहीं? ये अल्बम बताना नाही. हा, हे बघा, हे असे सगळे डिझाईन ऑप्शन्स तुम्हाला इकडे बघायला मिळतात. ज्यांनी ऑलरेडी ते काढून ठेवलेले आहेत. तर हे असे डिझाईन तुम्ही प्रेफर करू शकता. 100 स्टार्टिंग है ना? 100 तर अरेबिक का होगा ना? अरेबिक कैसा? दोनों हाथ है. ये क्या? अच्छा, तर हे बघा, हे असे 100 रुपयात तुम्हाला मिळेल. 100 रुपये सिंगल हँड. आणि आणि मागून जर काढलं तर ह्याचे 100 रुपये. म्हणजे एका हाताचे पुढून मागून 200 रुपये द्यावे लागतात. ओके. आणि ह्याचं महत्वाचं म्हणजे असे सगळीकडे नंबर्स दिलेले असतात, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता. ओके. सो बरेच लोक विचारत होते, तरी मी एक साधारण अंदाज घेतला की किती मेहंदी आर्टिस्ट चार्ज करतात म्हणून. चला, आता आपण अजून थोडी दुकानं राहिली आहेत, मी पुढचं दाखवते. अँड देन छबिलदास गल्ली ऑलमोस्ट आपण एक्सप्लोर केलेली असं म्हणूयात. ऍक्च्युली छबिलदास गल्लीमध्ये एवढी गर्दी नसते, टू बी व्हेरी फ्रँक, कारण की इथे ना स्टेशनरी आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे इथे फक्त ज्यांना या गोष्टींची गरज पडते तेच लोक इथे येतात. बाकीच्यांसाठी असंच छबिलदास गल्लीमध्ये एवढी गर्दी होत नाही शॉपिंगसाठी. ओके. ती अगेन स्टेशनरीची दुकानं आहे तिकडे. तो मी ना एक नाईट ड्रेसचा व्हिडिओ शूट केला होता, तुम्हाला आठवत असेल तर. कॉटनचे नाईट ड्रेसेस कुठे छान मिळतात, तर तिथे मागे एक कॉटनचे शॉर्ट ड्रेसेस, म्हणजे शॉर्ट पॅन्ट आणि टॉप असा सेट मिळतो 200 रुपयाला. आणि मोठं घ्यायला गेला तर 300 साडेतीनशे रुपये. कसे आहात तुम्ही? काका कसे आहेत? बर. होय बघा, इथे तुम्हाला याचे नाईट ड्रेसेस बघायला मिळतील. आणि इथे अपोजिट साईडला ऍक्च्युली मला हे एक्सप्लोर करायचं बाकी आहे अजून. पण इथे तुम्हाला लॉंग गाऊन 500 रुपीज आणि कुर्ती 350 रुपीज दिसत आहे. आपण तिकडे जाऊया. हे लॉन्ग गाउन 500 ना? साइज क्या है त्याच्यात? एक्सेल? क्या क्या साइज आता है उसमें? डबल एक्सेल आएगा. और ये अनारकली कुर्ता है क्या? अच्छा, हा, तुम्ही फ्रॉक म्हणून पण यूज करू शकता. दिस इज फॉर 350 रुपीज. आणि हे बघा, हे असे शॉर्ट चिकनकारी वर्क कुर्ती 400 रुपीज ला मिळणार आहे. ये क्या है? कॉर्ड सेट है क्या? क्या प्राइस है इसका? कोई भी 500 क्या? मस्त ना. तो हे बघा, कॉटन में भी है कॉर्ड सेट. कॉर्ड सेट है कॉटन में. बताओ एक. एक आपण बघून घेऊयात आणि मग नंतर मी ह्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला करून दाखवेन. मग आता कॉटनची फार गरज आहे. ओ हो, प्रिटी. 9 कलर मिलेंगे. और साइज क्या क्या मिलेगा इसमें? लार्ज से ट्रिपल एक्सेल तक. बताओ ये ब्रांड एक बार. अरे वाह, मस्त क्वालिटी वाटती है, छान आहे. स्ट्रेचेबल आहे. माझी साईज आहे का ही? क्या साईज निकाला है आपने यहाँ? मी एक्सेल यूज करते. मी नेहमी सांगते ना माझ्या व्हिडिओज मध्ये की एक साईज मोठी यूज करावी. कपडा श्रिंक जरी झाला ना तरी तुम्ही तो कपडा वाया जात नाही, त्यामुळे ते पुन्हा यूज करू शकता. क्या प्राइस है इसका? 550. और ये इसका आपने 500 बोला ना? मस्त. तो इथे आलात तर मग इथे तुम्हाला
ही सगळी खरेदी करता येऊ शकते. आणि अगेन दुसरा लँडमार्क रविदास गल्ली अपोजिटला कोटक महिंद्रा बँकची ब्रांच आहे. त्याच्या अगदी अपोजिटला तुम्ही आलात तर मग तुम्हाला इकडे ती खरेदी करता येऊ शकते. तो आता कमेंट आहेत, आपण कमेंट गो थ्रू करूयात. हाय ऐश्वर्या, कशी आहे? सुवर्ण सूर्यवंशी यांनी विचारलंय. मी मस्त आहे आणि निवांत चाललंय माझं, खूप छान आहे मी. तुम्ही कसे आहात? तुम्ही सगळे कसे आहात? आणि उन्हाळ्याला सुरुवात होतीये, सो डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे भरपूर पाणी पित राहा. आणि ओके ओके, सुवर्णा यांनी विचारलं, हॅलो ऐश्वर्या, तू मला एकदा दादर मध्ये प्लाझा जवळ दिसली होतीस, पण बोलता नाही आलं, पण एक दिवस नक्की भेटेन. अरे मग यायचं बोलायला, मला खूप आवडतं की तुम्ही जर माझे व्हिडिओज पाहता तर मग तुम्ही नक्कीच येऊन माझ्याशी बोलायला हवं असं मला पर्सनली वाटतं. कसे हो? तर मला असं वाटतं की तुम्ही जर मला बघता कुठेही तर मग या आणि बिंदास बोला, मला खूप आवडतं. ओके ओके, आभा यांनी कमेंट केलंय की मी आजच तुझं लाईव्ह पाहते, नेहमी रेकॉर्डेड लाईव्ह पाहते. ओके, थँक्यू सो मच, मी लाईव्ह मध्ये जॉईन झालात ते. श्रेया यांनी कमेंट केलंय, भुलेश्वरला एडी स्टोन ज्वेलरी कुठे चांगली मिळते त्याचा व्हिडिओ कर म्हणून. नक्की प्रयत्न करीन मी. अं, सिद्धी यांनी कमेंट केलंय की मी फर्स्ट टाइम लाईव्ह बघतेय. थँक्यू सो मच. मनस्वी यांनी कमेंट केलंय, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. खूप लोक विचारत असतील कॉंग्रॅच्युलेशन का, तर माझं आत्ताच लग्न झालंय, 15 दिवस झालेत फक्त माझ्या लग्नाला. सो माझं 18 फेब्रुवारीला माझं लग्न झालंय. युअर स्माइल इज टू क्यूट, थँक्यू सो मच. ओके, रुपाली पंडित यांनी विचारलं, काल तुम्ही गेला होता तिथल्या साड्यांचं कलेक्शन खूप सुंदर होतं. थँक्यू सो मच. बरेच खूप कमेंट आहेत, तरी मी आता थोडस स्क्रोल करते सो दॅट मला अजून कमेंट वाचता येतील. खूप लोक जॉईन झाली आपल्या लाईव्ह मध्ये आणि मला खूप आवडलं की तुम्ही एवढं ऍक्टिव्हली जॉईन झालात आणि एवढं ऍक्टिव्हली तुम्ही पार्टिसिपेट केलं या लाईव्ह मध्ये. खरं तर लाईव्हचा उद्देश असा आहे की मी आणि तुम्ही आपण लाईव्ह गप्पा मारायला हवेत आणि त्याचसोबत शॉपिंग की गलिओ में नाव असं दिलंय आम्ही, जेणेकरून आम्ही तुम्हाला एखादी पर्टिक्युलर लेन वगैरे एक्सप्लोर करून दाखवतो. ओके, खूप लोकांचे कमेंट यायला सुरुवात झाली आहे. थँक्यू सो मच, तुमचे एवढे छान विशेष आहेत माझ्यासोबत. प्रीती यांनी कमेंट केले की छान दिसतेस, मंगळसूत्र आणि टिकली आणि लुक नवीन नवीन. थँक्यू. ओके, डॉक्टर रमा इनामदार यांनी कमेंट केले, कॉंग्रॅच्युलेशन ऑन हॅपी मॅरेज लाईफ, लाईव्ह साठी मिस करत होते तुम्हाला. थँक्यू सो मच. म्हणजे मला इतकं तुम्ही छान रिस्पॉन्स देता आणि इतकं प्रेम दाखवता माझ्या व्हिडिओज वरती, माझी फ्री कामाची पावती असं मी म्हणेन. खूप लोकांचे आता कमेंट यायला सुरुवात झाली. जयश्री पाटील, लग्नाची खरेदी कुठे केली होती? मी लग्नाची खरेदी ना एकतर मुंबईहून केली, म्हणजे दादरहून केली, प्रॉफिट मार्केटहून केली, आणि मग मी नाशिकला खरेदी केली, आणि मग अलिबाग, मी अलिबागची आहे, माझं माहेर अलिबाग आहे, त्यामुळे मी अलिबागहून पण खरेदी केली. ओके, खूप बापरे केवढे कमेंट. ओके, जनता मार्केट दाखव, प्रियंका मेहंदळे यांनी सांगितलं. नक्कीच त्याचा व्हिडिओ मी पूर्ण व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करीन. रेश्मा मिस्त्री, अहो ना तू शॉपिंगला नेत असशील, कारण तुला हे ऍक्च्युली कसं होतं ना की मी बार्गेन खूप करू शकते, पण त्याला बार्गेनिंग नाही आवडत. So त्यामुळे त्याचं असं आहे की आपण जाऊयात, मी वस्तू सिलेक्ट करतो, बाकी खरेदी तू कर, असं आमचं डील आहे. ओके, अभिनंदन अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू सो मच, तुम्ही सगळं एवढं प्रेम दाखवताय या गोष्टीवर. ओके, संगीता धुमाळ यांनी सांगितलंय की दादर मधील इमिटेशन ज्वेलरी शॉप दाखव. नक्की, कीर्तिकर मार्केटमध्ये बरीच दुकानं आहेत आणि प्रत्येक दुकानामध्ये ना खूप वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळते. म्हणजे एका दुकानामध्ये फक्त मोत्यांचे दागिने आहेत, तर एका दुकानामध्ये तुम्हाला फक्त कुंदनची ज्वेलरी बघायला मिळते, तर काही दुकानांमध्ये फक्त एडी स्टोनचे दागिने बघायला मिळतात. तर मी नक्कीच असे काही दुकान शोधण्याचा प्रयत्न करेन जिथे क्वालिटी पण चांगली आणि जिथे ऑफर्स पण चांगले असतील, म्हणजे त्यांची वॉरंटी वगैरे ते सगळं चांगलं असेल. मी थोडा अभ्यास करीन आणि मग व्हिडिओ नक्की करण्याचा प्रयत्न करीन. तर थँक्यू सो मच, इतका छान रिस्पॉन्स दिलेला आहे माझ्या या लाईव्ह वरती. नेक्स्ट लाईव्ह आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. आणि बापरे, खूप कमेंट येत आहेत, पण आय थिंक आपलं लाईव्ह खूप मोठं होईल, त्यामुळे आताच मी लाईव्ह आपलं एंड करण्याचा प्रयत्न करते. अँड थँक्यू सो मच, तुम्ही एवढे छान विशेष मला दिलेत.
आणि काही दिवस मी अवेलेबल नव्हते, पण आता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांची लाडकी ऐश्वर्या पेवाल, मी नाव थोडं चेंज करते, ऐश्वर्या ऐश्वर्या पेवाल नेमाडे आता तुमच्यासाठी पुन्हा एकदा आलेली आहे. नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि सगळं आपण नवीन नवीन गोष्टी करणार आहोत. लाईव्ह सेगमेंट मध्येच आपण चॅलेंजेस करणार आहोत. सो लाईव्ह जेव्हा जेव्हा मी येईन तेव्हा तेव्हा काहीतरी नवीन चॅलेंज, म्हणजे 100 रुपयाचं चॅलेंज, 500 रुपयाचं चॅलेंज हे आपण लाईव्ह करणार आहोत. सो हे सगळे नवीन कॉन्सेप्ट तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतोय. सो लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. त्याचसोबत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने शॉपिंग की गलियों में हा आजचा सेगमेंट कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही सगळे एवढे ऍक्टिव्हली जॉईन झालात या लाईव्ह मध्ये. थँक्यू. भेटूयात नेक्स्ट लाईव्ह मध्ये. बाय बाय.